ज्ञानेश्वरी पठन अध्याय 7 ओव्या 21 ते 40 श्लोक 6 ते 11। पै बुद्धीच्या अंगी जाणणे तेजिये जवळिकेचे करणे ज्या अहंकाराचे नेविंदाणे जगची धरिजे एत द्योनिनी भूतानी सर्वानित्युपधारय अहं कृष्णस्य जगत् प्रभव प्रलयस्तथा ते सूक्ष्म प्रकृती कोडे दैस्थूळाची या अंगा घडे तरी भूतसृष्टीची पडे टाकसाळ चतुर्विध ठसा उमटू लागे या पैसा मोला तरी सरसा परिथरची नानय कोटी 84 लक्ष थरा एरा मिती नेनिजे भांडारा बरे आधी शून्याचा गाभारा नाणियासी ऐसे एक तुके 5 भौतिक पडती बहुवस टाक मगतीये समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी जी आखुनी नाणे विस्तारी पाठी तयाची आठणी करी माझी कर्माची या व्यावहारी प्रवर तू दावी हे रूपक परी असो सांगो गड जैसे परियेसो तरी नाम रूपाचा अतिसो प्रकृतीच कीजे आणि प्रकृती तव माझ्या ठाई बिंबे येथे आन नाही म्हणून आधी मध्य अवसान पाही जगासी मी मत्त परत्तरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोक्तम सूत्रे मणिगणाइव हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता यजिजे मूळ तै रश्मी नवती केवळ होयते भानू तयाची परी किरीटी या प्रकृती झालीये सृष्टी जै उपसंहारोने किजे लठी तैमेची आहे ऐसे होय दिसे न दिसे हे मजची माझी असे मी याई विश्वधरी जे जैसे सूत्रे मणी सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले तैसे म्या जग धरिले सभायांतरी रसोहमस्सु कौन्तेय प्रभास्मि शशि सूर्ययो प्रणव सर्ववेदेषु शब्द के पौरुषं नृषु पुण्यो गंध पृथिव्यांच तेजस
तपश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस् विषु मनोनी उदकी रसू का पवनेजो स्पर्शो शशी सूर्याजो प्रकाशो तो मेची जाण तैसाची नैसर्गिको शुद्धू मी पृथ्वीच्या ठायी गंधू गगनी मी शब्दू वेदी प्रणवू नराच्या ठाई नरत्व जे अहम भाविये सत्व ते पौरुषमी हे तत्व बोलिदत असे अग्नी हायसे आहच तेज नामाचे आहे कवच ते परते केलिया साच निज तेज ते मी आणि नानाविध यवनी जन्मोनी भूते त्रिभुवनी वर्तत आगती जीवनी आपुलाल्या एके पवनेची पिती एके तृणस्तव जिती एक अन्नाधारे राहती जळे के ऐसे भूता प्रति अनान जे प्रकृती वशे दिसे जीवन ते आगवा ठाई अभिन्न मेची एक बीजं मां सर्वभूतानां विधि पार्थ सनातनम् बुद्धिर्बुद्धि मतास्मि तेजस्तेज स्विनामहं बलं बलवताच्चाहं कामराग विवर्जितं धर्मा विरुद्ध भूतेषु कामोस्मि भरतर्षभ पयारीचे नि अवसरे विरुडे गगनाचे नि अंकुरे जे अंती गिळी अक्षरे प्रणवा पाठीची रामकृष्ण हरी।